आता लग्नाला जाऊन आलेलो आहे मी, शुभेच्छा देऊन आलोय अंबादासच्या मुलाला आणि त्यामुळे मला वाटतं तुम्हालाही शुभेच्छा आज. आता त्यांनी भाष्य केल्यामुळे त्यांनाच माहीत असेल काय ते. तुम्ही काल असं म्हणाले होते की 8 महिने राहिलेत आणि आपला वेगाने काम करायचं, खूप काम करायचं आहे. त्याच्यानंतर म्हणाले की 8 महिने राहिले म्हणजे काय असं सगळं. खरं म्हणजे जे आपलं आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेचा आता सगळा त्या दृष्टीने मेळावे सुरू झालेले आहेत. त्यानंतर विधानसभेच्या कामाला सुरुवात होईल. खरं म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंही काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या, महायुतीचं काम 12 महिने 365 दिवस सुरू आहे. कारण आपण पाहतोय की 1.5 वर्षामध्ये, आता 1.5 वर्षापूर्वी निवडणुका होत्या कुठल्या, पण आम्ही निर्णय घेतले जे आजपर्यंत या महाराष्ट्राने पाहिले नाहीत. असे ऐतिहासिक निर्णय सर्वसामान्य माणसासाठी घेतले, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी घेतले, महिला भगिनींसाठी घेतले, तरुणांच्या रोजगारासाठी घेतले, उद्योग वाढीसाठी घेतले. आणि त्यामुळे आज महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 आहे. आज महाराष्ट्र आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधाचे प्रकल्प देशामध्ये नंबर 1चे प्रकल्प आहेत. आज आपण शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपयाची योजना सुरू केली वर्षाला. आज राज्यामध्ये इतर कुठल्याही राज्यात नाही. पीक विमा 1 रुपयामध्ये केली, लेक लाडकी योजना सुरू केली, STमध्ये 50% सवलत दिली. हे सगळ्या योजना ज्या आहेत, या योजना आम्ही जेव्हा सुरू केल्या, सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो मंत्रिमंडळात. आम्ही तेव्हापासून सिंचनाचे जे प्रकल्प आहेत त्याला प्राधान्य दिले. जवळपास 35 सिंचनाचे प्रकल्प, 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय आम्ही घेतला. तेव्हा काही निवडणुका होत्या नव्हत्या, पण निवडणुका असू द्या नसू द्या, आम्ही लोकहिताची कामं, लोकहिताचे निर्णय जे घेतलेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू की निर्णय वेगवान, सरकार गतिमान, एकापेक्षा एक निर्णय आम्ही घेत जातो आहे. आज आरोग्याच्या योजना, शिक्षणाच्या योजना, आज आरोग्य सुविधा ज्या आहेत, 1.5 लाखाच्या 5 लाख आम्ही महात्मा ज्योतिराव फुले योजना जी आहे त्यातल्या सगळ्या अटी काढून टाकल्या. अगदी श्रीमंतापासून सर्वसामान्य गरिबापर्यंत त्याच्यामध्ये हे मिळेल. आणि त्यामुळे असे जे काही प्रकल्प काम केलं तेव्हा कुठं निवडणुका होत्या. त्यामुळे निवडणुका असू द्या नसू द्या, महायुतीचं काम जोरात सुरू आहे. शासन आपल्या दारी 2,19,00,000 लोकांना लाभ मिळाला. हे पहिल्यांदा होतं आहे. आज डायरेक्ट त्यांच्या एका छताखाली जाऊन त्यांना लाभ देण्याचं काम ह्या योजना अगोदर नव्हत्या का? माणसं कंटाळून जायचे आणि योजनाचा नाद सोडायचे. म्हणून आम्ही त्यांना शोधून आमचे कलेक्टर, BDO, CO, SP सगळे कामाला लागतात. लाभार्थ्यांच्या जागा वाटपाचा कधी ठरणार? होईल ना. आता बैठक सुरू झालेल्या आहेत, अजून निवडणुकीला वेळ आहे. आणि महायुती पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आमचं मिशन 48 आहे. त्यामध्ये 45+ जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीची आम्ही जिंकू आणि मोदी साहेबांना मोठा त्यांचे हात बळकट करू. महाराष्ट्रामध्ये कामाच्या जोरावर आम्ही लोकांना फॉर्म्युला ठरला का? फॉर्म्युला ठरेल, पण आमचा फॉर्म्युला हाच आहे, मिशन 48 आणि 45+ जागा जिंकणं हे उद्दिष्ट आहे. साहेब, एक प्रश्न असा आहे की धर्मवीर सिनेमा जेव्हा आला होता तेव्हाच मी उद्धव ठाकरेंना सावधान असं म्हणालो, असं जितेंद्र आव्हाड आज सांगितलं. आता दुसरा पार्ट येतो. आता दुसरा पार्ट येतोय. काय सावधान? आता काय सांगतील, आता काय होणार ते आता त्यांना तुम्ही विचारा. त्याने इशारा दिला ना. त्यावरून असं म्हणताय की म्हणजे शिवसेनेतलं सगळं NCPच्या नेत्याला माहित होतं का त्यावेळेस सुद्धा? तेच तर, म्हणून तर मी तुम्हाला सांगतो आम्ही का निर्णय घेतला. आता आमच्यापेक्षा ते जवळचे होते, त्यांचं मार्गदर्शन घेत होते, त्यामुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला ना. हा, आम्ही तर मिशन 48 आहे आमचं, मिशन 48. आणि तुम्हाला सांगतो, आज ज्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये कामं झाली, विकास प्रकल्प सुरू आहेत, देशामध्ये FDIमध्ये आज नंबर 1 महाराष्ट्र आहे. आज GDPमध्ये महाराष्ट्राचा नंबर 1 आहे. GDPचा वाटा आपला मोठा आहे.
आज महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून एक डबल इंजिनची पॉवर मिळाली आहे आणि मोदी साहेबांचं देखील पाठबळ केंद्राचा आमचा एकही प्रस्ताव कुठेही कटौती न करता मान्य करण्यात येतो. त्यामुळे कामाच्या जोरावरच आम्ही लोकांकडे जरांगे जाणार. पाटलाला लोकांना घरी आम्ही जाऊन योजना देतो. घरी बसणारे आम्ही नाही. आम्ही CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.